आज सकाळी सकाळी मला जावं लागलं माझ्या दुकानामध्ये, कारण की तिकडे प्रणव दादा आधीच येऊन होते. पटकन दुकानामध्ये पोहोचलो आणि बघतो तर काय, इकडे आपल्या दुकानाचं काम पहिलेच चालू होऊन गेलं होतं. कारण की आपल्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आपल्या दुकानाची, म्हणून काम पण पटपटच सुरू झालं आहे. मग मी निघालो वर्धेकडे, कारण की वर्धेमध्ये आज आपल्याला भरपूर सारं काम होतं. वर्धेत पोहोचायच्या पहिले प्रज्वलचा कॉल आला होता, वर्धेमध्ये ये म्हणे, आपण पुलगावला चाललो जाऊ. वर्धेत पोहोचल्यानंतर बघतो तर काय, इकडे तर पुरी टीमच जमा होऊन होती आपली. प्रज्वल भाऊ म्हणे आपल्याजवळ काही पैसे आहे नाही, म्हणून काही पुलगावला जाऊ नये, पण मला तर इकडे बोलवलं होतं ना यार त्यांनी. असू द्या, आता आता पैसे नाही म्हटल्यावर त्यांना तरी आपण काय जबरदस्ती करणार. पेट्रोल पंपावरती ह्या काकाजीचा चक्का बाहेर निघाला होता, मग काय आपण सगळेजण भिडलो ना भाऊ यांचा चक्का दुरुस्त करायला. इथले सर्व कामं निपटवले आणि आपण चालू गेलो मार्केटमध्ये, कारण की मार्केटमधले पण खूप सारे कामं होते. मार्केटमध्ये निघायच्या पहिले प्रज्वल भाऊच्या स्कूटी मधलं पेट्रोल खतम झालं. मग काय ह्या स्कूटी मध्ये भरलं ना पेट्रोल भाऊ. आम्हाला पेट्रोल पंपावरती पण प्रणय भाऊ आणि विक्रम भाऊ तिथे येऊन गेले, म्हणे की आमच्या पण गाडीमध्ये पेट्रोल टाकून द्या. आता त्यांना कोण सांगेल, आम्ही 10,000 रुपये जमा करून 50 रुपयाचं पेट्रोल टाकलं हिच्यामध्ये. मग काय आम्ही तिघ जण एका स्कूटीवर बसलो आणि लागलो भाऊ इकडे तिकडे मार्केटमध्ये फिरायला. मार्केटमध्ये फिरतच होतो, तेवढ्यात प्रणव दादाचा कॉल आला, म्हणे की राज प्लायवुड मध्ये जा आणि तिथून 5 अॅल्युमिनियमचे पाईप घेऊन घे आणि मसाल्यामध्ये नेऊन टाक, कारण की तिकडे हेमंत भाऊ येऊन. मग काय राज प्लायवुड मधून घेतले आपण 5 अॅल्युमिनियमचे पाईप आपल्या खांद्यावरती गेलो मसाल्यामध्ये सीधा. तिथे हेमंत भाऊ येऊनच होते, त्यांच्या गाडीमध्ये पाईप टाकले त्यांनी, मस्त बांधून केले आणि ते चालले गेले गावाकडे. तिथून प्रज्वलनं त्याची स्कूटी काढली 200च्या स्पीड आणि सीधा आलो आपण वडापाव खाला आरती चौकामध्ये. तिथे वडापाव खातच होतो तेवढा रामभाऊचा फोन आला, म्हणे की आपल्याला शूज घ्यायला जात आहे. मग काय सीधा आलो आपण आर्या स्पोर्ट मध्ये, तिथे गेलो आणि तिथून आपण घेऊन घेतला शूज रामभाऊसाठी. करतो आजच्या व्हिडिओला इथंच खतम, भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.